अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते निसर्गाच्या अद्भुत किमयांपर्यंत, काय रंजक आणि काय धक्कादायक, विश्वात नेमकं काय घडतंय, जगभरातील अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात विश्वसंचार या आमच्या स्पेशल बातमीपत्रामधून। इतिहास जेवढा उकरून काढावा तेवढीच नवनवीन रहस्य समोर येतात। जेरुसलेम ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या धर्मयुद्धाचं मुख्य केंद्र। पण तुम्हाला माहित आहे का, या जेरुसलेमला जिंकण्यासाठी पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्राचा मार्ग सोडून थेट भारताच्या शेजारी असलेला अरबी समुद्र आणि स्टेट ऑफ हॉर्मुझची निवड केली होती। तर काय होती ही पोर्तुगीजांची गुप्त आणि महाभयंकर अशी रणनीती, जाणून घेऊयात। मध्ययुगीन काळातील प्रसिद्ध स्टेट ऑफ हॉर्मुझ बाबत हिस्ट्री टुडे या नियतकालिकेमध्ये लेखक जॉन एस्लिनॉल यांच्या संशोधनातून एक खळबळजनक दावा समोर आलाय। ख्रिश्चनांचं पवित्र स्थान जेरुसलेम मुस्लिमांकडून पुन्हा जिंकण्यासाठी पोर्तुगीज साम्राज्यानं भूमध्य समुद्राच्या ऐवजी थेट स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि अरबी समुद्राचा वापर करण्याची एक गुप्त महत्वाकांक्षी रणनीती आखली होती। 1498 मध्ये वास्को द गामानं भारतामध्ये पाऊल ठेवल्यानंतर हिंदी महासागरामध्ये पोर्तुगीज वसाहतवादाची सुरुवात झाली। परंतु या सागरी मार्गावर इजिप्तच्या मामलूक आणि मुस्लिम राज्याचं वर्चस्व होतं। या व्यापारी प्रतिस्पर्धांना रोखण्यासाठी पोर्तुगीज भारताचा व्हाईसरॉय अल्फान्सो डी अब्लुकर्क यांना तांबडा समुद्र आणि पर्शियन गल्फवर ताबा मिळवून मुस्लिमांची आर्थिक नाकेबंदी करण्याचं धोरण आखलं। पुढे 1515 मध्ये हॉर्मुझ मधल्या अंतर्गत राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवत अल्बुकर्कनं या बेटावर तोफांचा वर्षाव केला आणि त्यावर ताबा मिळवला, जो 1622 पर्यंत कायम राहिला। या संशोधनातील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फ्रेंच धर्मगुरू विलियम ॲडम यांच्या हाऊ टू डिफीट द सार्सेस या पुस्तकातील आराखड्यानुसार जेरुसलेमवर थेट हल्ला करण्याच्या ऐवजी हिंदी महासागरातून येणाऱ्या मुस्लिम देशांचा व्यापार हॉर्मुझमध्ये रोखायचा होता। त्यामुळे इजिप्तचे राजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊन जेरुसलेम जिंकणं सोपं झालं असतं। अल्बुकर्कनं तर मक्का मादिनावर ताबा मिळवून त्या बदल्यात जेरुसलेमची मागणी करण्याची योजनाही आखली होती। मात्र त्याचा हा मास्टर प्लॅन कधीच पूर्ण होऊ शकला नाही। हाड तुटलं की प्लास्टर करणं किंवा शस्त्रक्रिया करणं हे आपण नेहमीच पाहतो। पण आता लंडनच्या किंग्स कॉलेजमधल्या शास्त्रज्ञांनी यावर एक भन्नाट उपाय शोधलाय। आपल्या नखांमध्ये आणि केसांमध्ये जे केराटिन प्रोटीन असतं, अगदी तसंच प्रोटीन मेंढीच्या लोकरीतून काढून त्याचा एक विशेष असा पडदा तयार करण्यात आलाय। उंदरांवर झालेला याचा प्रयोग 100% यशस्वी ठरलाय। हाडांच्या उपचारात हा एक मोठा गेम चेंजर मानला जातोय। वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत मोठी आणि क्रांतिकारी बातमी। लंडनच्या नामांकित किंग्स कॉलेज ऑफ लंडन मधल्या शास्त्रज्ञांनी माणसाची तुटलेली आणि खराब झालेली हाडं जोडण्याचा एक नवा आणि अनोखा मार्ग शोधून काढलाय। शास्त्रज्ञांनी थेट मेंढीच्या लोकरीपासून एक विशेष पडदा तयार केलाय। याच्या मदतीनं हाडं पुन्हा जोडण्यात यश आलंय। जिवंत प्राण्याच्या हाडांची लोकरीच्या सहाय्यानं यशस्वी जुळणी करण्याची ही जगातली पहिलीच वेळ आहे। शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीतील केराटिन या प्रोटीनचा वापर करून हा अत्यंत पातळ पडदा विकसित केलाय। विशेष म्हणजे आतापर्यंत शेतीतील निरुपयोगी कचरा म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या या लोकरीला आता सोन्याचे मोल आलेले आहे। प्रयोगशाळेमध्ये मानवी हाडांच्या पेशींवर आणि नंतर थेट जिवंत उंदरांवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली। उंदरांच्या कवटीला पडलेली जी छिद्र कधी भरून येणं शक्य नव्हतं, तिथे हा पडदा लावताच काही आठवड्यात नैसर्गिकरित्या नवीन हाड तयार झालं। सध्या हाडं जोडण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात महागड्या कोलाजेशनचा वापर केला जातो, मात्र ते लवकर तुटू शकतं। त्या तुलनेत केराटिनच्या पडद्यामुळे तयार झालेलं नवीन हाड हे अधिक मजबूत, सुव्यवस्थित आणि हुबेहूब नैसर्गिक हाडांसारखं घट्ट जोडलं जातं, असं संशोधनामध्ये सिद्ध झालंय। त्यामुळे हाडांच्या प्रगत उपचारांसाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात नेमकी कशी झाली आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ती कशी टिकून राहिली, या प्रश्नाचं उत्तर आता चंद्रावरून आलेल्या एका उल्केनं दिलाय। जिओलॉजी नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार जेव्हा पृथ्वीवर पहिल्या जीवाश्मांची निर्मिती होत होती, नेमक्या त्याच काळात सूर्यमालेमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू होती। चंद्रावर झालेल्या एका महाविस्फोटाचे पुरावे या चांद्र उल्केमधून सापडलेत, ज्यामुळे पृथ्वीच्या आणि सूर्यमालेच्या इतिहासाची पानं पुन्हा लिहिली जात आहेत। बघूयात। पृथ्वीवर पडलेल्या एका अत्यंत दुर्मिळ चांद्र उल्केनं अंतराळ विज्ञानाच्या दुनियेत खळबळ उडवून दिली आहे।
तब्बल 3.5 अब्ज वर्षांपूर्वी चंद्रावर एका भीषण आणि अज्ञात आघात घटनेचा म्हणजेच महाविस्फोटाचा पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागलाय. विशेष म्हणजे ज्या काळात पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात होत होती, नेमक्या त्याच काळात आपली सूर्यमाला कोणत्या भयानक संकटातून जात होती याचा उलगडा या संशोधनामुळे झालेला आहे. जिओलॉजी या प्रसिद्ध नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाच्या नुसार वायव्य आफ्रिकेमध्ये NWA 12593 या नावाची एक चांद्र उल्का सापडली होती. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरच्या ग्रहशास्त्रज्ञ कॅरोलिन क्रो आणि त्यांच्या टीमनं अत्याधुनिक रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धतीद्वारे या उल्केचा अभ्यास केला असता त्यावर चंद्रावरच्या 3 वेगवेगळ्या कालखंडातील आघातांच्या खुणा सापडल्या. यातील सर्वात जुना आघात हा सूर्यमाला तयार झाल्यानंतर साधारण 1 अब्ज वर्षांनी म्हणजेच 3.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला होता. या महाविस्फोटाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे या उल्केमध्ये सापडलेला क्युबिक झिकोरोनिया हा खनिज पदार्थ. हा खनिज पदार्थ केवळ अत्यंत उच्च तापमानामध्येच तयार होऊ शकतो. याचाच अर्थ या भीषण आघातामुळे चंद्राचा पृष्ठभाग प्रचंड तापून वितळला होता. चंद्राच्या अतिथंड वातावरणामुळे मूळ खनिज नष्ट झाले असले तरी त्याच्या पुनरचित अवशेषांनी या महास्फोटाची कहाणी शास्त्रज्ञांच्या समोर आणली आहे. थक्क करणारी गोष्ट अशी की याच कालखंडात केवळ चंद्रावरच नव्हे तर पृथ्वीवर आणि अंतराळातील वेस्टा नावाच्या महाकाय ॲस्टेरॉइडवर सुद्धा असेच प्रचंड आघात झाले होते. काळाच्या ओघात भौगोलिक बदलांमुळे असे पुरावे नष्ट होतात. मात्र या चांद्र उल्केनं सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळामधील विनाशकारी घटनाक्रम आणि रहस्य उलगडण्यात मोठं यश मिळवून दिलंय. अंतराळाच्या अथांग खोलीतून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर येते. शास्त्रज्ञांनी एका अशा महाकाय ब्लॅक होलचा शोध लावलाय जो संपूर्ण गॅलेक्सीचा विकास रोखू शकतो. पृथ्वीपासून तब्बल 11 अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेल्या एका कृष्णविवरातून प्रकाशाच्या वेगानं शक्तिशाली वादळ बाहेर पडतायत. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडणारा हा महाशोध नेमका काय आहे जाणून घेऊयात. पृथ्वीपासून तब्बल 11 अब्ज प्रकाश वर्ष दूर अंतराळाच्या एका गूढ कोपऱ्यात खगोलशास्त्रज्ञांना एक अत्यंत विस्मयकारक आणि धडकी भरवणारा शोध लागलाय. एका महाकाय ब्लॅक होलमधून प्रचंड शक्तिशाली वादळं बाहेर पडतात. विज्ञानाच्या भाषेत याला अल्ट्रा फास्ट आउटफ्लो म्हणजेच अत्यंत उष्ण वायूची महाभयंकर वादळं म्हटलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही वादळं ताशी तब्बल 67 कोटी मैल या अद्भुत वेगानं म्हणजेच प्रकाशाच्या वेगानं 10 ते 30% गतीनं विश्वात प्रवास करतायत. WISS-13 नावाच्या एका अत्यंत प्राचीन आणि अवाढव्य सक्रिय ब्लॅक होलचा अभ्यास करताना हा शोध लागलाय. नासाच्या NU स्टार आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या XMM न्यूटन या 2 आधुनिक टेलिस्कोपनं ही थरारक दृश्य टिपलेली आहेत. शास्त्रज्ञांच्या मते हे कृष्णविवर इतकं भुकेलं आणि आक्रमक झालंय की आजूबाजूचे पदार्थ वेगानं गिळंकृत करत असून या प्रक्रियेत दरवर्षी तब्बल 40 सूर्यांच्या वजना इतके साहित्य अवकाशात फेकून देत आहे. ही वादळं इतकी विनाशकारी आहेत की गॅलेक्सीमध्ये नवीन तारे तयार होण्यासाठी लागणारा वायू गरम करून थेट गॅलेक्सीच्या बाहेर फेकतायत. त्यामुळे संपूर्ण गॅलेक्सीचा विकासच पूर्णपणे थांबू शकतो. विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात गॅलेक्सी कशा विकसित झाल्या याचे रहस्य उलगडणारा हा शोध खगोलशास्त्राच्या इतिहासातला एक मोठा मैलाचा दगड ठरलेला आहे. अंतरं कमी झाली आहेत पण गुंतागुंत वाढली आहे. 7 समुद्रापार घडणारी एक छोटीशी हालचाल तुमच्या आमच्या आयुष्यावर आणि खिशावर नेमका कसा परिणाम करते हेच आपण आजच्या विश्वसंचार मध्ये अनुभवलंय. जगभरातील घडामोडींचा हा वेगवान प्रवास असा सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधी थांबत नाही.